चला तर मंडळी, आज मी अशी रेसिपी करून देणार आहे का आपल्याला स्वयंपाकाला जर कंटाळा आला तर झटपट काय करता येईल अशाच पद्धतीचा एक पुलाव करून दाखवणार आहे। आपल्याला फक्त हिरव्या वाटणातीलच पुलाव करायचा आहे। इथे 1 वाटी बासमती तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून आपल्याला 2 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं तो तांदूळ तसाच बाजूला ठेवून द्यायचा। वाटण करायचं, इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या 3 ते 4 आणि लसणाच्या पाकळ्या 9 ते 12 घ्यायच्या आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे आणि पुदिन्याची पानं टाकायची आहे आणि याचं आपल्याला मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून आपण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथे मी पनीर घेतलेलं आहे, फ्रेश पनीर घ्यायचं आपल्याला। आता तुम्ही 50 ग्रॅम घेऊ शकता किंवा 100 ग्रॅम तरी घेऊ शकता आणि त्याचे छोटे बारीक पीसेस करायचे। एका पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर आपल्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडंसं किंचितच त्यामध्ये मीठ आणि थोडं तिखट टाकायचं आहे आणि हे पनीर आपलं मस्त फ्राय झालेलं आहे आणि त्याला बाजूला ठेवून द्यायचं। आता एका कुकरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कुकरमध्येच करणार आहे मी ही, किंवा तुम्ही कढईमध्ये करू शकता। कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की तेजपानं टाकायचे आहे, बाकीचे खडे मसाले काहीच टाकायचे नाही आणि थोडंसं तेजपान झाले की मग त्यामध्ये मोहरी टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं आणि मोहरी जिरं चांगलं झालं की मग त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा थोडासा बारीक करून टाकायचा आणि तेलावर आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचे। आपण हिरवं वाटण केलं होतं ना, ते हिरवं वाटण आपल्याला टाकायचं आहे। हिरवं वाटण थोडंसं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे आणि नंतर मटारचे दाणे टाकायचे, ताजे फ्रेश मटारचे दाणे टाकायचे। त्यालासुद्धा 1 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये धने पावडर टाकायचं आपल्याला आणि धुतलेले तांदूळ टाकायचे। तांदूळ मात्र आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आवश्यकतेनुसार आणि परतून घ्यायचं आपल्याला, म्हणजे तेलावर थोडेसे छान होऊ द्यायचे आपल्याला आणि वरून थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि आपले पनीरचे पीसेस टाकायचे जे आपण फ्राय केले होते ते। आता एका वाटीला मी इथे 2 वाटी पाणी टाकणार आहे आणि परत आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून मंद आचेवर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। थंड झाल्यावर मस्त आपला असा हा गरमागरम पुलाव झालेला आहे। हिरव्या वाटणातील आपण पुलाव केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी ताक केलं आहे, ते सुद्धा मी त्याच्यातसुद्धा कोथिंबीर आणि पुदिना टाकून ते सुद्धा हिरवं केलेलं आहे आणि सोबत आपल्याला ओल्या पातीचा कांदा। आणि असं जेवण तुम्ही सकाळला करू शकता। बरेच वेळा आपल्याला कसं कंटाळा येतो स्वयंपाकाचा, काय करायचं, रात्रीला सुद्धा सुचत नाही काय करायचं। असा पौष्टिक जर केल्यानं मस्तपैकी जेवणसुद्धा जाईल आणि तुम्हा सर्वांना आवडेल, तुमच्या घरच्यांना आवडेल, मुलांना आवडेल। कसा वाटला व्हिडिओ? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब